आपण बऱ्याचदा जेवणानंतर गोड म्हणून शेवयांची खीर नेहमीच बनवत असतो. तर माझ्या पद्धतीनं ही खीर एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही नेहमी आंब्याचा सीझन संपेपर्यंत अशाच प्रकारे ही खीर बनवून खाल. तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं. काही ड्रायफ्रूटचे तुकडे परतून बाजूला काढून घेतले. त्याच तुपात अर्धी वाटी शेवया भाजून घेतल्या. त्यात अर्धा लिटर दूध घालून सतत ढवळत शेवया मस्त शिजवून घेतल्या. अर्धा कप दुधामध्ये इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून याच्यामध्ये ओतली आणि 3-4 मिनटं परत शिजवून घेतली. ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. आता हे गार करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर इथे मी एक मोठ्या आंब्याचा असा पल्प काढून घेतला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि या शेवया यांच्यामध्ये मिक्स केला. ह्याचा कलर बघू शकताय. जितका कलर छान दिसतोय त्याच्यापेक्षाही खूप जास्त ही शेवयांची खीर खायला खूप टेस्टी होते. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू